नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण केशेगाव या गावामध्ये असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखान्याला आम्ही भेट दिली। आज नेमकं भेट देण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जळगावचे काय कामगार आहेत आणि त्या कामगारांनी जे मुकदम असतो, ऊसतोड कामगार मुकदम, त्यांच्याकडून काय उचल घेतलेली आहे आणि ती उचल आता ऊस तोडून ती परतफेड करत आहेत। काम चालू आहे त्यांचं, पण मुकदमाची गाडी सोडून या कामगाराच्याच गाड्या कारखान्याला आणून लावल्यात। नेमकं कारण काय हे कायद्यात बसतं का? ज्या मुकदमाने करार कारखान्याशी केलेला आहे त्या मुकदमाचा आणि कारखान्याचा संबंध असतो, त्यांच्या पोट मुकदमाचा संबंध नाही। पोट मुकदम म्हणजे छोट्या मोठ्या गाड्या घेऊन त्यांची ऊस वाहतूक करून मुकदमाकडून घेतलेली उचल परतफेड करणे हे त्यांचं काम असतं। पण त्या गोरगरिबाचा आज 2-3 दिवस झालं काम बी बंद आहे आणि त्यांच्या गाड्या बी जप्त केल्यात। काय नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत मुकदमे आहेत, पोट मुकदमे आहेत आणि जळगावचे ऊसतोड कामगारही आहेत आणि या ठिकाणी ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवारसुद्धा आहेत। नेमकं काय अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सुरेश पवार काय करणार आहेत आपण त्यांना विचारणार आहेत आणि मुकदमाला सुद्धा विचारणार आहेत की काय अन्याय झाला आहे। सर, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नेमकं काय झाले, तुम्ही गाव कोणतं आहे, तुमचं नाव काय आहे आणि करार काय केलं? मी कृष्णा कोल्हे वाहतूक ठेकेदार आहे। 2025-26 साठी आंबेडकर शुगर ह्या आंबेडकर सहकारी साखर कारखाना या कारखान्यासाठी ऊसतोड टाकण्यासाठी कारखान्याचा मी रीतसर करार केला होता। रीतसर करार करून माझे रीतसर आजच्या तारखेमध्ये जळगावचे माझ्यासोबत लेबर आहेत, कामगार आहेत, मी काम करायलासाठी तयार आहे। काम मग चालू आहे माझं काम चालू असताना काम चालू असताना चालू कामामध्ये फळात माल असताना चालू कामामध्ये माझे वाहनं दोन वाहनं लावून घेतले। 2 पोट मुकदमाचे वाहनं आहेत। माझं स्पष्ट आता मत आहे तुमच्याकडे की तुमच्या गाडी करार आहे आणि किती गाड्या तुम्ही लावलेल्या आहेत आणि किती कारखान्याकडून उचल घेतलेली आहे? नाही, माझी एकाच कारखान्याची उचल आहे, एवढ्याच आंबेडकर कारखान्याची उचल आहे। किती उचल आहे? 2 गाड्याची उचल आहे आणि 2 गाड्या चालू पण आहेत। बरं, तुम्ही टोळी किती द्यायचं ठरवलं होतं? किती म्हणजे टोळी म्हणजे दोन टोळे द्यायचे ठरवलं होतं। नियमाप्रमाणे 2 टोळे पण आहेत। तुमची परतफेड चालू आहे? करार कोणत्या महिन्यामध्ये केला होता तुम्ही? मी जून महिन्यामध्ये करार केला। जून महिन्यामध्ये करार केला तुम्ही। दिवाळीला नियमाप्रमाणे कामगार आणलेले आहेत, तुमचं काम चालू आहे। आणि कधीपर्यंत करार केलाय तुम्ही? मी पट्टापळेपर्यंत करार केलाय। किती उचल घेतलेले तुम्ही? उचल मी 32 लाख रुपये घेतलेले, 16 लाख रुपये कॅश भरलेत आणि 8 ते 9 लाखाचा धंदा झाला। 4-5 लाख फक्त बाकी आहे, ती पण माझी फिटून जाते आणि ते पण तुमचं काम चालू आहे। मग गाड्या जप्त करण्याचं काय अधिकार आहे तुम्हाला? तुमच्या गाड्या जप्त केल्यात का पोट मुकदमा? माझ्या गाड्या नाही जप्त केल्या, कामगाराच्या गाड्या जप्त केल्या। कामगाराच्या गाड्या जप्त करणं कायद्यात बसते का? नाही बसत, कायद्यात बसत नाही। म्हणजे या कामगारावर अन्याय, गोरगरिबावर अन्याय आहे। बाळा, तुम्ही किती दिवस काम करता सांग? आम्ही काम किती झालं करता तुम्ही? आम्हाला 3 महिने झाले। 3 महिने? आता तुमचं काम किती दिवस झालं बंद आहे? आता 3 दिवस झाले। 3 दिवस म्हणजे लेकरं बाळ तुमची उपाशी मारायल्यात? हा ना? काय रे काम तुमचं ऊसतोडाचे बिल बी भरणं आता कमी झाले, म्हणजे परतफेड करायचे जे पैसे आहेत ते बी कमवायचं बंद आहे। मग ते बी बंद झालं। कुणी अन्याय केला तुमच्यावर? कारखानेवाल्यांनी गरीबावर अन्याय केलाय, बरोबर आहे? काय म्हणणं आहे मग आता तुमचं? आमचं वाहनच पाहिजे ना, आमचं वाहन आम्हाला द्या। तुम्ही तर उचल घेतलेली नाही, रुपया बी घेतला नाही, रुपया कारखान्याकडून घेतला नाही, पण तुमच्या गाड्या जप्त केल्यात। म्हणजे कारखाना तुमच्यावर अन्याय करताय। कोण आहे मालक? गाड्या घेऊन जाणारा माणूस काय रे नाव? आंबेडकर कारखाना। अरे नाव सांग त्या माणसाचं। बिडवे साहेबांनी कारखान्याच्या गाड्या, तुमच्या गाड्या घेऊन जायचा अधिकार पोहोचत नाही त्यांना। मुकदमाच्या गाड्या जप्त करणे, वसूल पैसे करणे ही मुकदमाशी तुमचा काय संबंध आहे का? आम्हाला काय घेणं देणं नाही। आम्हाला काय म्हणणं आहे तुमचं? येस की आमची गाडी आमची गाडी आम्हाला परत द्या। काय रे बाबा,
आहे ना त्या गरीबाची त्यांच्या गाड्या वापस द्यावा. तुझी बी गाडी येणार आहे? 3 दिवस झाले साहेब. 3 दिवस गाडी. किती कामगार तुमचे बसून आहेत आता? सगळेच बसून आहे 4 म्हणजे बसून कामगार जे आहेत ते एका माणसाला किती एका दिवसाला किती तुमचा धंदा होत आहे? 8-9 टन येते माल भरून. म्हणजे 8-9 टन म्हणजे तुमचा दररोजचा धंदा किती हजारात होत आहे? 5,000ची एक खेप. 5,000चा. 3 दिवस झाला. 3 दिवस 5 त्रिक 15,000 रुपये तर नुकसान झालं. तुमच्या मुकदमाकडून उचल घेतलेली ती बी तुम्हाला परत करता येईना आणि गाड्याचं काम बी बंद झालं. गाड्याचं काम म्हणजे गुन्हेगार कोण आहे इथं? कारखाना प्रशासन गुन्हेगार आहे. अध्यक्ष साहेब, तुम्ही ऊसतोड कामगार संघटना असं नाव दिलंय, असा आज ह्या गोरगरिबावर अन्याय होत आहे आणि प्रशासन जाणीवपूर्वक गोरगरिबाची लूट करत आहे. अण्णाभाऊ साठे एका ठिकाणी म्हणतात, धनवंतानी असंच छळलं, धर्मांधानी असंच पिळलं, चोर झाले साव, सांगून गेले मला भीमराव. भीमराव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अन्याय गरिबावर करू नका याचंच उदाहरण या ऊसतोड कामगारावरती झाल्याचं या ठिकाणी आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव हा धाराशिव जिल्ह्यामधला एक नामवंत कारखाना आहे. या कारखान्याला महाराष्ट्र सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून देखील मोठमोठे पारितोषिक मिळालेलं मी ऐकलो आहे आतापर्यंत. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या कारखान्यामध्ये गोरगरिबावर अन्याय होत आहे. काय मत आहे तुमचं? आणि विषय काल काय झालं, आमच्या संघटनेचे जे धाराशिव जिल्ह्यामधले जे काही पदाधिकारी आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत. आमची तुळजाभवानी कामगार संघटना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि आमच्या जळगाव जिल्ह्याचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांचा मला काल फोन आला. इथल्या बेंबळी परिसरातले आमचे जे काही संघटनेचे कार्यकर्ते त्यांचा फोन आला. त्यावेळी त्यांचं म्हणणं असंच होतं की जे काय कळंब शहरामधले एक कृष्णा कोल्हे म्हणून एक ऊस वाहतूकदार आहेत, त्या ऊस वाहतूकदारांच्या अंतर्गत त्यांनी जे काही या ऊसतोडीसाठी जे काही आंबेडकर कारखान्याबरोबर जे काही करार केलेला आहे, करार करून त्यांनी जे काही पैसे घेतलेले आहेत त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडून ऊस पुरवठा करण्याचं देखील काम चालू आहे. आणि त्यांच्या अंतर्गत हे जळगाव जिल्ह्याचे जे काही ऊसतोड कामगार आहेत ऊसतोडी करतात आणि यांची स्वतःचा ट्रॅक्टर आहे आणि यांच्या या कृष्णा कोल्हे यांच्या ज्या फडावर सिल्कीचं ऊस होतो ते उचलण्याचं काम या जळगाव जिल्ह्यात. असं मत आहे. एक थोडक्यात आपल्याला म्हणायचे, कोल्हे साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखान्याशी करार केला. बरोबर. कारखान्याचा संबंध कोल्हे साहेबापर्यंत येतो. बरोबर आहे. उचल आमची तू घेतलीच, परतफेड कर. बरोबर आहे. अन्यथा व्याजासहित वसूल करून आम्ही घेऊ. मी वैयक्तिक कुणापर्यंत आहे? या गोरगरिबावर होत आहे अन्याय, त्याच्यासाठी तुमची या आंबेडकर कारखान्याच्या बरोबर ऊस वाहतुकीसाठी जो काही करार केलेला आहे कृष्णाजी कोल्हे यांनी करार केलेला आहे आणि ते आर्थिक उचल जी उचललेली आहे त्यांनी उचललेली आहे आणि त्यांच्या अंतर्गत हे त्यांच्याकडून काय 1-2 लाख रुपये जे उचल घेऊन ऊसतोडी करतात जळगाव जिल्ह्याचे हे कामगार. त्यांचा छोटा एक छकडा आणि एक ट्रॅक्टर छकडा आहे. त्या छकडामध्ये त्यांच्या टोळीवरचा शिल्की ऊस हे उचलण्याचं काम करतात. मग जे कृष्णा कोल्हेकडे जे काय पैसे जास्तीचे कारखान्याचे निघतात, कोल्हे यांचं म्हणणं आत्ताच त्यांनी सांगितलं की मी पैसे फेडायला तयार आहे, माझा ऊस कारखान्याला पुरवठ्याचं काम देखील चालू आहे आणि कारखान्याचा गाळप हंगाम संपल्याच्या अगोदर ते जे काय मुकदमा आहे त्यांच्या गाड्या कारखान्यानं उचललेल्या आहे. कारखाना हा त्या कामगारावरती अन्याय केलेला आहे. कोल्हे साहेब, तुम्ही उचल जी निघाली तुमच्याकडे किती निघाली उचलच निघत नाही. काम म्हणजे काम पूर्ण नील होतं. मग तुमच्यावर अन्याय कुणी केला वाटते बरं सांगा? कारखान्याने केला. कारखान्याचं नाव सांगा त्या व्यक्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे शेतकी अधिकारी बिडवे साहेब यांनी केलं. बिडवे साहेब नाव पूर्ण काय त्यांचं? पूर्ण नाव माहित नाही. बिडवे व्ही आर बिडवे. कालच मी बिडवे साहेबांना आणि कृष्णाजी कोल्हेना यांना फोनद्वारे मी बोललेलं आहे, अगोदर शहानिशा केलंय आणि या कारखान्याचे जे काही बिडवे शेतकी अधिकारी आहेत त्यांच्याशी मी संपर्क करून त्यांना मी सांगितलेलं होतं की ऊसतोड कामगार ऊस वाहतूकदार यांना मी बोलावलेलं आहे आणि कारखान्यावरती आपली चर्चा होईल या संदर्भात त्यांना पूर्व कल्पना दिलेली आहे. आणि बिडवे जे आहेत शेतकी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत आणि या आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे जे काय प्रशासकीय अधिकारी आहेत याने माझं सांगणं आहे की तुमच्या कारखान्याबरोबर जो कोणी ऊस पुरवठादार करार केलेला आहे त्या करारा
करारापुरतं किंवा त्या ऊस तुमच्याकडून जे उचल घेतलेलं आहे गुत्तेदाराचा आणि कराराचा मुकादमाचा ऊस वाहतूकदारांचा आणि तुमच्या कारखान्याचा कराराचा संबंध आहे. या जळगाव जिल्ह्यातले जे काही ऊसतोड कामगार आहेत अन्याय झाला नाही पाहिजे. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि तुमची संघटना काय करणार आहे? तात्काळ त्यांचा जो वाहन मध्ये अडकावलेला आहे तुमची संघटना काय करणार आहे? आमची संघटना आता बेसवर आलेली आहे. त्यांचे ट्रॅक्टर कारखाना प्रशासनाने बाहेर काढल्याशिवाय इथून आम्ही हलणार नाहीत. आणि कारखाना प्रशासनाला माझी एक विनंती सांगू इच्छितो की जे काही कारखान्यामध्ये अनधिकृत जे काही वाहन अडकावलेले आहेत, जे काही मुकादम आहेत, हातावरती पोट आहे या कामगारांचा, जिल्हा सोडून पर जिल्ह्यामध्ये स्थलांतर करून हे ऊसतोड कामगार ऊसतोडी करायला आलेले आहेत, पोट भरण्यासाठी आलेले आहेत. 3 दिवसापासून त्यांचं काम बंद आहे. 3 दिवसापासून त्यांचा ऊसाचा वाहन बंद आहे. दररोज नुकसान होत आहे. या 3 दिवसाची रक्कम तुम्ही मागणार आहात. या कारखाना प्रशासनाने जे काय अनधिकृत जबरदस्तीनं त्यांचं वाहन, काही कारण नसताना त्यांचं वाहन जे कारखान्यामध्ये अडकवलेलं आहे, त्यांचे कुटुंब आज रस्त्यावरती आहे, त्यांच्या हाताचं काम बंद झालेलं आहे आणि फडावरती तोडलेलं ऊस शेतकऱ्यांचं वाळायला लागलेलं आहे. आणि या कामगारांना, या साखर कारखाना प्रशासनानं जितके दिवस काम बंद केलेलं आहे आणि त्यांचं वाहन अनधिकृत म्हणजे अधिकाराचा गैरवापर करून मध्ये अडकवलेलं आहे, ते तात्काळ ऊसतोड जे आहेत, ऊसतोड ज्याचा ऊस तोडलाय आज 3 दिवस वाळायला आहे, त्यांच्या रसाची ताकद कमी होणार, ऊसाचं वजन कमी होणार. कारखान्यानं भरपाई द्यावी का? एक तर शेतकऱ्यांचं देखील भरपाई दिलं पाहिजे. कारण का शेतकी अधिकारी आणि चिडबाई जे आहे त्यांनी दिलेला जो फड आहे ते फड तोडण्याचं ऊस वाहतूकदारांचं काम असतं. त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांचं देखील नुकसान व्हायला लागलं आहे, गाडी मालकाचं देखील नुकसान व्हायला लागलं आहे आणि या कामगारांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे. आंबेडकर कारखाना प्रशासनाने या कामगारांचं जे नुकसान आहे त्यांची भरपाई देखील केली पाहिजे आणि विलंब न लावता त्यांचे वाहन कारखान्याच्या बाहेर काढले पाहिजे. साहेब, तुम्ही धमकी देतात असं सांगितले. हो, देतात धमकी. काय म्हणले? रात्री धमकी दिली. तुम्ही या धमकीमध्ये काय म्हणले? तुम्हाला जीव मारतो म्हणले, कारखान्यावर या म्हणले, कारखान्यावर तुम्हाला कोंडून टाकतो, पैसे कसे देत नाहीत बघतो, कसे वसूल. पैसे द्यायला तयार आहेत, पैसे द्यायला तयार आहेत, पैसे द्यायला तयार आहेत. आपले यांच्याकडे पैसे द्यायला तयार असताना कोंडून टाकतो म्हणतात. ही बसते का नियमात? नाही, नियमात नाही ना बस. तर हे गुंडशाही, झुंडशाही आणि हुकुमशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली. अन्यायाचा प्रतिकार करा, अन्याय सहन करू नका, असं स्पष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. आणि त्या महामानवाच्या नावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखाना इथं स्थापन केला आहे. आणि ज्या गोरगरिबासाठी आयुष्य वेचलं बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच गोरगरिबावर अन्याय करणारा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असणाऱ्या कारखान्याच्या आडून ह्या कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी MD गोरगरिबावर अन्याय करतात असं दिसतं. नेमकं काय आहे, कागदपत्री काय आहे ते MDनं पुढं आणावं. आणि जर समजा गुत्तेदाराकडं मुकदमाकडे पैसे असेल तर मुकदम पैसे भरायला तयार आहे. मुकदमाचा आणि कारखान्याचा संबंध आहे. या गोरगरिबावर अन्याय करण्याचा संबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारखान्याच्या प्रशासनाचा नाही असं दिसतं. आणि कोण जो बिडवे आहे, बिडवे, त्या बिडवेने गुत्तेदारी करणाऱ्या व्यक्तीसंगत करार जो आहे तिथपर्यंत तुमचा संबंध आहे. गोरगरिबाला कोंडून टाकणे, मुकादम पैसे द्यायला तयार असताना, परतफेड करायला तयार असताना जिवे मारण्याची धमकी, कोंडून टाकतो, तुला जेलमध्ये घालतो, अशा धमक्या देणे योग्य नाही. आणि जर याच्यावर या गोरगरिबातला एखादा माणूस दगावला तर त्याचा सर्वस्वी जबाबदार हा बिडवे जबाबदार आहे. अशाच पद्धतीची यांची मागणी आहे. कोण जिम्मेदार आहे तुमच्यातला माणूस मेला तर? कोण जिम्मेदार आहे? बिडवे जिम्मेदार आहे. बिडवे जिम्मेदार आहे. काय मत आहे? तुम्हाला वाटतंय का धोका? हो, वाटतो धोका. एखादी गाडी बँकेवर घालतील तुमच्या? घालतील का? घालतील ना. तर सर्वस्वी माझ्या खुनाचा जबाबदार, जर मला ॲक्सिडेंटमध्ये कुणी मारलं तर त्याचा जबाबदार सुद्धा बिडवे असावा. माझं काय कमी जास्त झालं तर बिडवे असावा. कारण मी पैसे द्यायला तयार आहे. जे पैसे आहेत ते मी फेडायला तयार आहे. माझा करार आहे रितसर. मला नियमाप्रमाणे न्यायालयामध्ये घालावं, माझ्याकडून वसूल करावं, पण माझं काहीही म्हणणं नाही. पण आमच्या गाड्या जप्त करणे, आम्हाला मारहाण करणे, आम्हाला
ब्लॅकमेलिंग करणे, आमच्या जीवास धोका आणणे हे बिडवेंचं योग्य नाही असंच जनतेचं मत आहे. तर बघूया तात्काळ गाड्या सोडतात का, नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करतात का आणि नियमाप्रमाणे रितसर कामगाराला वागणूक देताल का, हेच बघूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. हे चॅनल अन्यायाचा प्रतिकार करणारं चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद केशगावकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.